तोच खेळाडू आपण पाहतोय. हो, गोलंदाज पहिला बॉल अगदी आपण पाहिलं तर टू क्रशिंग यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. की होईल तोपर्यंत आपण पाहिलं तर धाव कोणतीही मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. मंदार पाटीलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. गोकुळ शिरगाव एक्सप्रेस अगदी पहिला बॉल एक्सप्रेस हाताला. वेग प्रचंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. लो फुलटॉस ड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. अर्थातच श्री गणेशा धावसंख्येला इथे झालाय. पहिली धाव धावफलकावरती जोडली जाते सिंगल मैदानाच्या आतमध्ये. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहिलं तर खातं पंकज पाटीलचं देखील उघडलंय. वाईड यॉर्करचा प्रयत्न फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव आली. अवसंख्या मात्र पुढे सरसावत आहे. दोन्ही आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. मंदार पाटील अर्थातच गोकुळ शिरगाव एक्सप्रेस म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. एक वेगवान गोलंदाज आहे. अगदी पाहिलं तर षटकाची सुरुवात वेगवान चेंडूने देखील झाले. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गजानन गुरव देखील त्याच संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्वीप केला यासाठी ओळखले जातात पंढरी जाधव. तोच प्रयत्न इथे पाहायला मिळाला. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता मात्र 3 या आकड्यावरती. 3 ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पंकज पाटीलचा विचार केला तर आक्रमकतेसाठी ओळखला जातो. अगदी आपण पाहिलं तर मोठमोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो. अशा प्रकारचा खेळ या मॅचमध्ये देखील होणं गरजेचं आहे. कारण आपण पाहिलं तर मॅचमध्ये रन चेस झालेला नाहीये. दिवसचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या पाठीमागे चाललाय शॉट फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत. दरम्यान आपण पाहिलं तर लेग वाईसच्या स्वरूपात एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत आले. यस निश्चितच राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी संघ नाणेफेक जिंकून बॅटिंगचा निर्णय आतापर्यंत ट्रेंड सेट झालाय. नाणेफेक जिंका आणि प्रथम फलंदाजी करा आणि या सामना देखील जिंका. आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 सामने प्रथम बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. रनचेस अजूनही या स्पर्धेमध्ये झालेला नाहीये. मॅचमध्ये होईल का असा प्रत्येक मॅचमध्ये प्रश्न विचारला जातोय. आपण पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळतो. पिच बॉल फुल लेनचा बॉल इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहेत गजानन गुरव. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या अर्थातच आता 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याने आपण पाहिलं तर राऊंड विकेटचा मारा केला जातोय. लेफ्टी बॅटर स्ट्रायकर सीन वरती आहे. लेफ्टी बॅटरच्या स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न राऊंड विकेट नाही. आता त्याने इथे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. स्वीप केलाय यासाठी ओळखले जातात. फटका केलाय मात्र एलिव्हेशनची कमतरता आहे. इथे कॅच ड्रॉप देखील झाले. असा झेल पकडणं गरजेचं होतं. मात्र इथे पंढरी जाधव लेफ्टी बॅटरचा झेल सोडलाय. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत आलाय. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 8 या आकड्यावरती धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस.
शशी आले दुसऱ्या षटकामध्ये. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये शशी यांना आपण पाहतोय. अर्थातच पहिलं षटक 8 धावांचं किफायतशीर राहिलंय. पहिला बॉल रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. वेळेस मात्र आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 9 ऑन दी बोर्ड. निश्चितच विचार केला तर या मैदानावरती आतापर्यंत रन चेस झालेला नाहीये. ही चर्चा अगदी पहिल्या दिवसापासून रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. 11वा सामना सध्याच्या घडीला चालू आहे. या स्पर्धेचे 11वी लढत आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर हुक केलाय. फटका फसलाय. शॉर्ट फाईन लेगला ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली. पंढरी जाधवचा खेळ संपलाय. पहिला फलंदाज पंढरी बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम खोत दाखल होत असताना पाहायला मिळतात. विकेट आले. आणखीन एक विकेट. दुसरा धक्का बसलाय. शुभम खोतचा खेळ इथे संपलाय. शून्याचा चष्मा घालून 0 या आकड्यावरती दुसरी विकेट आली. शुभम खोत बॅक टू दी पवेलियन. 9 या आकड्यावरती दुसरा धक्का शशीच्या खात्यामध्ये. आणखीन एक विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. बेलेचा सुपरस्टार बॅटर मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळतो. अर्थातच विकास पाटील आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 9 या आकड्यावरती दुसरी विकेट, दुसरा धक्का आणि आता मात्र एक विस्फोटक फलंदाज विकास पाटीलला आपण पाहतोय मैदानाच्या आतपर्यंत. 9 या आकड्यावरती धावफलक. शशीचा विचार केला तर 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये राहिल्यात. पर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. रिव्हर्सचा प्रयत्न. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतलाय. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतपर्यंत आलाय. संघाच्या कर्णधाराने दाखवलेला विश्वास इथे पूर्णपणे सार्थ ठरत असताना पाहायला मिळतोय. अर्थातच आपण पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते.
पहिलं षटक देखील मंदार पाटीलने अगदी चांगल्या प्रकारे हाताळलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विश्वास शशीवरती आणि विश्वासाला सार्थ गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळाले. खराब चेंडू, या चेंडूवरती प्रहार चढवलाय, थेट पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी आलाय विकास पाटीलच्या बॅट चौकार. तेरा या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. 13 ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा मंदार पाटीलला आपण पाहतोय. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे दिली मंदार पाटीलच्या कांद्यावरती. स्विचिटचा प्रयत्न, या चेंडूवरती आपण पाहिलं तर पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालंय. संघासाठी धावा इथे वाचवल्यात. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. पुन्हा एकदा मंदार पाटील स्ट्राईक गोलंदाज आहे संघाचा. अर्थातच गोकुळ शिरगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू पर्यंत चांगली गोलंदाजी, यशस्वी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले. पर्यंत फक्त आणि फक्त 8 धावा त्याने खर्च केलेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये 60+ धावा डिफेंडेबल आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये शॉर्ट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. रिव्हर्सचा प्रयत्न झाला, अतिशय वेगात हा चेंडू हाताळलाय. मंदार पाटील जी क्षमता आहे त्या क्षमतेवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये तुर्तास यश देखील आलंय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न, पुन्हा एकदा वेगामध्ये बीट केलं गेलं. विकेट किपर वेगात आले तोपर्यंत एक सिंगल लेग बाईसच्या स्वरूपात मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 15 या आकड्यावरती. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला. पहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न झाला, स्विच हिटचा प्रयत्न करण्याचा झाला, मात्र तिथे एक सिंगल वेग आहे आणि त्या वेगाने सातत्याने मंदार पाटीलने बीट केलंय. ऍक्शन देखील आपण पाहिलं तर अतिशय चांगली लोड अप देखील चांगला आणि त्यानंतर रनअप पहा, अगदी स्मूथ रनअप पाहायला मिळतोय. पुढातला बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. दरम्यान एक सिंगल मैदानाच्या आतपर्यंत इथे पूर्ण झाले. दुसरीचा कॉल, रनआउटची संधी अपील पंचांकडे झाले आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. यस, माघारी परतावं लागते. विकेट आले. विकास पाटीलचा खेळ संपलाय. इथे तिसरा धक्का बसलाय. अर्थातच आपण पाहिलं तर एका इंचेसने क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला शिकवलं जातं की बॅट ड्रॅग करायची आणि तीच चुकी इथे केले. बॅट हवेमध्ये होते आणि ती चुकी इथे महागात पडले. विकास पाटीलचा खेळ इथे संपलाय. काही इंचेसने इथे परतीचा प्रवास करावा लागलाय. 16 या आकड्यावरती तिसरा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय.
चला इन आउट फास्ट करायचंय. आफ्टर गॅरेडवा बॅटने ऑन साइडला टर्न केले जाते. डीपरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल मैदानाच्या आतपरी पूर्ण झाले. फंबल झाले. लगेच दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा आता मैदानाच्या आतपरी यशस्वी पूर्ण झाल्यात. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 चा केस सध्या आघाडीला चालू आहे. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 60+ स्कोर डिफेंडेबल राहिलाय. फायटिंग टोटल अर्थातच 60+ धावा त्यापर्यंत पोहोचावं लागेल फलंदाजांना, कारण आपण पाहिलं तर रन चेस झालेला नाहीये. या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट टाकलाय. अपील पंचांकडे झाली आहे. तर अपील मध्ये तितकासा आत्मविश्वास नव्हता. डॉट बॉल येतोय. 2 षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलेत. फक्त आणि फक्त 11 धावा या 2 षटकांमध्ये खर्च केल्यात. मंदार पाटील साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. गोकुळ शिरगाव एक्सप्रेसने खऱ्या अर्थाने कमाल केली आणि आता 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 18 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये गजानन गुरव दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक नामांकित वलयांकित खेळाडू आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गजानन गुरव सातत्याने आपण पाहिलं तर कोकण पट्ट्यामध्ये देखील या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. कोकण विभागामध्ये देखील हा खेळाडू चर्चित आहे, त्यांना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 मध्ये स्ट्रायकर सीन वरती विकास पवडला आपण पाहतोय. दोन्ही एकाच गावाला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. ड्राईव्ह केले जाते. हॅलो हॅलो यस, पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळतोय. अर्थातच धावसंख्या 26 आकड्यावरती 26 स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत.
षटक क्रमांक 4चा काही सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. विकास भवड स्ट्रायकर झोन वरती मॅन फ्रॉम कळंबा. कळंबाचा हा खेळाडू उलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका खेळला. वाडिश लॉंगॉन वरून क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले. यस फक्त आणि फक्त एका सिंगल वरती समाधानी राहावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 27 स्कोर कार्ड वरती विचार केला या मॅच मध्ये तर चौथं षटक आतापर्यंत चालू आहे. 27 धावा बनवल्या गेल्या आहेत या षटकामध्ये. बाकीच्या षटकांच्या तुलनेत थोड्याशा जास्त धावा जरूर आल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला. या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते लेग बायच्या स्वरूपात. ही सिंगल षटक क्रमांक 4चा खेळ आता संपतोय. 28 या आकड्यावरती धावसंख्या. 4 षटकांच्या अखेरीस बनवल्या गेल्यात 28 धावा. षटक क्रमांक 5 मध्ये राजूला आपण पाहतोय. 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी राजूच्या खांद्यावरती दिली जाते. पंकज पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 11 मध्ये 11 धावा. रन बॉल तो देखील खेळतो मैदानाच्या आतमध्ये. राजूला आपण पाहतोय 5वं षटक हाताळण्याची जबाबदारी राजूच्या खांद्यावरती दिली जाते. धावा तितक्याशा आलेला नाहीयेत. यावेळेस आपण पाहिलं तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी कलेक्शन झालं असतं तर चित्र निश्चितच वेगळं पाहायला मिळालं असतं. तर एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता पोहोचते ती म्हणजे 29 या आकड्यावरती. 29 ऑन दी बोर्ड. 29 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5चा खेळ इथे चालू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या षटकाचा खेळ चालू आहे. 29 धावा धावफलकावरती स्ट्रायकर सेन वरती विकास भवडला आपण पाहतोय. कळंबाचा हा खेळाडू मॅन फ्रॉम कळंबा. अर्थातच आपण पाहिलं तर त्या खेळाडूची देखील चर्चा
सातत्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. या चेंडूवरती आपण पाहिलं तर टॅप केलं, एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मैदानाच्या आतपरी ते पूर्ण झाले. तीसच्या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावफलकावरती सत्ताच्या कडेला. या चेंडूवरती अपील झाले. पंचांचं बोट आकाशाकडे देखील जात आहे. म्हणजेच काय तर पंकज पाटीलचा खेळ संपलाय. एक संघर्षमय पंकज पाटीलची खेळ संपुष्टात आली आहे. 30 आकड्यावरती चौथा फलंदाज बाद. योगेश आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. मात्र आपण पाहिलं तर मिडल लोअर ऑर्डरला आपण पाहतोय. पहिला बॉल फुल टॉस होता. ड्राईव्ह केलं जात आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मंदार पाटील. एक सिंगल इथे मैदानाच्या आतपर्यंत घेतली जाते. एका सिंगल वरती थांबवलं. धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 31 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 5 चा खेळ इथे चालू आहे. फायटिंग टोटल 60 ते 70 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये 60 ते 70 धावा आतापर्यंत डिफेंड केल्या गेल्यात. 31 या आकड्यावरती धावसंख्या. व पिच बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. डीप क्षेत्ररक्षक आहे. सिंगल इथे कंप्लीट होते. एका धावेवरती पुन्हा एकदा मात्र थांबवलं जात आहे. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल आता 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. अजूनही एक चेंडू मैदानाच्या आतपरी शिल्लक आहे. अगदी पाहिलं तर ही षटक अतिशय चांगल्या प्रकारे डिलिव्हर्ड केलं. याही षटकामध्ये धावा कम खर्च आणि जादा चर्चा असं षटक पाहायला मिळालंय. इथे देखील आपण पाहिलं तर गोलंदाजांचा दबदबा हा 5व्या षटकापर्यंत पाहायला मिळतोय. पहिला रन चेस पाहायला मिळणार का? अजूनही आपण पाहिलं तर 10 सामन्यांमध्ये रन चेस झालेला नाहीये. हा चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स घेणारा चेंडू पाहायला मिळालाय. शॉर्ट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 5 चा खेळ इथे संपतोय. 32 या आकड्यावरती धावफलक 5 षटकांच्या अखेरीस 32 धावा धावफलकावरती. गजानन गुरवला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 6 मध्ये. पहिला बॉल बॅटची कडा. शॉर्ट टर्मॅनला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी झाली आहे. यस निश्चितच बॅकअप आलाय. एक जावी ते मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावत आहे.
धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड. व पिच बॉल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऑन साइडला फटका केलाय. एकच धाव. मी ते दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. तरपैकी तितकीच तत्पर पाहायला मिळाले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आले. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या अर्थातच 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा. किती धावसंख्येपर्यंत मजल मारता येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण अगदी विचार केला तर राहुल पाटील स्पोर्ट्स हळदीचा संघ या मॅच मध्ये पिछाडीवरती आहे. लेकटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळालाय. टिपदून क्षेत्ररक्षक येत आहेत. लॉंग ऑन मधून प्रोटेक्शन येत आहे. थोडासा लेट झालाय. 2 धावा लगेचच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यात. फंबल झालाय. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळतात. त्या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आपण पाहिलं तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 36 ऑन दी बोर्ड. या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. पर्यंत आपण विचार केला तर 6.55च्या सरासरीने इथे धावा बनवल्या जात आहेत. लेग कटर जागा बनवली स्वतःसाठी. फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत कॅशॉप आणि त्यानंतर चौकार. दुष्काळात 13वा महिना. धावा मिळतात त्या 4. विकासच्या बाट पडू चौकार. चाळीस या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 40 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. आणखीन एक परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पाहिलं तर मिडल ऑफ द क्रीज पायामध्ये बीटा टाकल्या. त्या चेंडूने वेगात टाकला हा चेंडू आणि त्यानंतर फलंदाजाला बीट केला. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. अगदी वेगाचा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाले. 40 या आकड्यावरती धावसंख्या अजूनही आपण पाहिलं तर 1 चेंडू शेवटचा या 6व्या षटकाचा शिल्लक आहे. व पिच बॉल. या चेंडू ते देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. डीपवरून क्षेत्ररक्षक वेगात येतात. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होताना दिसत नाही या एका धावेवरती. इथे मात्र थांबवलंय. षटक क्रमांक 6 चा खेळ संपला. 41 या आकड्यावरती धावसंख्या. 6 षटकांच्या अखेरीस 41 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. पहिला बॉल फुल टॉस इथे पाहायला मिळतो. डीप क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या जात आहेत. बाजी चव्हाणला आपण पाहतो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. स्वतः संघाचा संघ मालक कर्णधार देखील आहे. त्याला आपण पाहतोय षटक क्रमांक 7 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत 43 धावा इथे बनवल्यात. अजूनही आपण पाहिलं तर इनिंग मध्ये एकही षटकार आलेला नाहीये. व हा प्रकार आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावफलक मात्र स्थिरावलाय. 43 या आकड्यावरती धावसंख्या आपण पाहतोय. षटक क्रमांक 7 चा खेळ इथे चालू आहे.
बाउन्सर जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळालाय. सरप्राइझिंग डिलिव्हरी पंचांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अपील फेटायला अपील सुरू झाली होती. सरप्राईज केलाय हा चेंडू आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलाय. कमालीची उसळी या चेंडूने घेतलाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत 43 आकड्यावरती धावा फलक आता जाऊन पोहोचते. 6.62च्या सरासरीने धावा बनवल्या जात आहेत. हा ट्रॅकर यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्लाइस केलं बॉलला. क्षेत्ररक्षक धावतात मात्र इथे आपण पाहिलं तर रेस जिंकले. बॉल नाही धावा मिळत आहेत. त्या 4 धावींसाठी हा फटका विकासच्या बॅटमधून आणखीन एक नवसंजीवनी देणारा हा चौकार पाहायला मिळालाय. सत्तेचाळीस आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 47 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत शिल्लक असणार आहे. स्टेप आउट करून ऑन साइडला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक डीप मधून सिंगल मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा इथे मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 49 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे मैदानाच्या आतपर्यंत आपण पाहिलं तर 7व्या षटकाचा लास्ट बॉल. यावेळेस देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. षटक क्रमांक 7चा खेळ संपलाय. 51 या आकड्यावरती धावसंख्या. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यस यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव संघाच्या विरोधामध्ये प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरलीचा संघ. या 2 संघांमध्ये बॅटल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी आपण यायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहे. टॉस केला जातोय. लखनजी बाबर सर अर्थातच इस्पुर्ली गावचे माजी सरपंच त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेल्लीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवांश स्पोर्ट्स कंदलगावचा संघ. या 2 संघांमध्ये यानंतरचं बॅटल टॉस केला जाईल आणि दुसऱ्या इनिंगची कहाणी आपण ऐकणार आहोत. अर्थातच वॉइस ऑफ कागल सुनीलजी गायकवाड यांच्या आवाजातून आपण दुसऱ्या इनिंगची कहाणी ऐकणार आहोत. यानंतरचा सामना असेल तो प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली विरुद्ध शिवांश स्पोर्ट्स कंदलगाव या 2 संघादरम्यानचा सामना. नाणेफेकीचा कौल हा फार महत्वाचा होता. नाणेफेकीचे कौल हा प्रकाश पाटील स्पोर्ट्स नेरली संघाने जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो नेरली संघानं आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अगदी संघ चला विनंती आहे आपल्याला क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि आपला 12वा खेळाडू इकडे पाठवायचा आहे.
करवीर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथं आणि या चौथ्या पर्वातील आता हा तिसरा दिवस आपण पाहतोय आणि अत्यंत सुंदर असं फॉर्मॅट आहे. रोजच्या दिवसामध्ये 4 संघ आमने सामने येतील आणि त्यातील 2 संघ हे सुपर 8 साठी पोहोचतील. आतापर्यंत 4 संघ सुपर 8 मध्ये पोहोचताना आपण पाहिलेत. कॅडी 11 पाचगाव, त्याचबरोबर सुशांत संकपाळ स्पोर्ट्स कोगिल. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय की विधान स्पोर्ट्स बापू प्रेमी, अब्दागिरी 11 कदरीवाडी, त्यासोबत भैरवनाथ स्पोर्ट्स गिरगाव हे 4 संघ सुपर 8ला प्रवेश करताना आपण पाहिलेत. आणि कालच्या दिवसापासून अगदीच पहिल्या दिवसापासून आपण इकडे पाहतोय की जो संघ सर्वप्रथम फलंदाजी करेल तोच संघ इकडे जिंकत आलाय. पण आता मात्र थोडीशी कहाणी वेगळी वाटते, कारण स्कोरबोर्डचे धावा फार कमी लागलेत. 52 धावा 52 बनवायचे आहेत. 51 धावा स्कोरबोर्डचे लागलेत आणि इकडे 52 धावांचं आव्हान असेल. 42 चेंडू 52 धावा माफक असं आव्हान नक्कीच आहे. राहुल पाटील स्पोर्ट्स हल्दी संघ एबीज 11 गिरगाव संघ या 2 संघादरम्यानची ही लढत आणि नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर राहुल पाटील स्पोर्ट्स हळदी संघानं फलंदाजीचा निर्णय जरूर घेतलाय. पण धावा फार कमी प्रमाणात बोर्डावरती दिसत आहेत. 51 धावा फक्त बनलेत आणि 52 धावांची गरज असेल. एबीज 11 गिरगाव संघाला इकडे एक नामी संधी असेल इकडे इतिहास लिहिण्याची, कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये रनचेस झाली नाहीये. जवळजवळ 10 सामने इकडे झालेत, पण रनचेस एकाही सामन्यातून होताना आपण पाहिली नाहीये. 10 सामन्यात धावा डिपेंड करण्यात यशस्वी ठरलेत टीम्स. त्यामुळे इकडे एक नामी संधी असेल. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. दोन्ही संघ जर पाहिलं गेलं तर अत्यंत तुल्यबळ संघ आहेत. पण त्यावेळेला असं वाटतंय की यामागच्या 2 दिवसाचा जो ट्रेंड चालला होता इकडे ब्रेक लागेल असं सध्याच्या घडलं चित्र दिसतंय. हल्दी संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. हल्दी संघ 12वा खेळाडू बेचाळीस चेंडू 52 धावा माफक असं आव्हान आहे. या आव्हानाला पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. गजानन गौरव महाराष्ट्र पोलीस ऐकपती असतील. राष्ट्रकृती आपण पाहतोय शशी. गोलंदाजी मार्कवरती पंकज पाटीलच्या अति चेंडू सुप्रतला मॅन फ्रॉम निगवे. एक जबरदस्त असा ऑलराऊंडर खेळाडू, एक हार्ड हिटर फलंदाज, तितका सुरेख गोलंदाज पंकज पाटील. या रनचेसवरती खऱ्या अर्थाने पंकज पाटीलची 2 षटके फार महत्वाची असतील. पण गजानन गुरव त्यासोबत आपण पाहतोय शशी, सलामीची जोडी, ही दोन्ही फलंदाज टच मध्ये आहेत. यांच्याकडून सुद्धा अपेक्षा असेल, पाहावं लागेल. पहिला चेंडू पंकज पाटील, गजानन गुरवसाठी सुंदर चेंडू. पहिला चेंडू कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय. गजानन गुरव ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. बाबांना धावांचं आव्हान माफक आव्हान आहे. पण आतापर्यंत 10 सामने आपण या मालिकेतले पाहिलेत, पण आतापर्यंत एकाही सामन्यात रनचेस करता आली नाही आहे.
त्यामुळे इकडे या जरी बावन्न धावा असतील तरी यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभे असेल. जरूर आपल्याकडे गजानन गुरव शशीसारखे फलंदाज आहेत, पण त्या पद्धतीने इकडे खेळ घडलाय मागच्या 2 दिवसामध्ये. नक्कीच धावा चेस करणं फारच इकडे अवघड बनताना दिसलंय. पाहावं लागेल 52 बनवायचे आहेत. एक चेंडूचा खेळ फक्त झालाय. मारपती पुन्हा एकदा सज्ज होतोय तो पंकज उजव्या त्याचा गोलंदाज काउंट विकेट मारा करताना दिसेल. चांगला चेंडू आहे. चांगल्या चेंडूला इकडे हो नो बॉल आलाय. नो बॉल करार केलाय पंचाने. पण पुढचा नो बॉल. या चेंडूवरती एकरी धाव म्हणजेच अतिरिक्त एक धाव, त्यासोबत बॅटच्या साईडने सुद्धा एक धाव येते आहे. अशा 2 धावा येतील. 2 धाव्याने इकडे रनचेसला श्री गणेशच्या होतोय. पंकज पाटीलचा खराब चेंडू इकडे पाहायला भेटलाय. बाकी फ्री हिटची संधी असेल बॅटरसाठी. नक्कीच पंकज पाटीलकडून थोडीशी चुकी झाली आहे आणि आता फ्री हिटची संधी असेल. आपल्याकडे आधीच धावा कमी आहेत, त्यातून आपण फ्री हिटची संधी शशीसाठी उपलब्ध झाली आहे. पंकज पाटील हा चेंडू हो यावेळा फ्री हिटचा चेंडू आणि त्यावरची रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. फ्री हिटच्या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नाही आहे. पुन्हा एक चांगला चेंडू आहे. चेंडू काढलाय तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. शतरक्षक वेगानं चेंडूवरती आलाय. चेंडूला पकडलं जाईल. जास्त दरम्यान दोन्ही फलंदाजांच्याकडे पुरेसा वेळ, पुरेसा अवधी एकरी धाव इकडे प्राप्त करण्यासाठी. याच एकरी धावेने धावसंख्या 3 झाली आहे. पंकज पाटील अँड फ्रॉम निगवे एक आयकॉनिक खेळाडू, एक दर्जेदार गोलंदाज, तितकाच जबरदस्त बॅटर आहे. आणि यावेळेला गजानन गुरव यांच्यासाठी पुन्हा एकदा दिवसचा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला सुद्धा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. जरूर 52 बनवायचे आहेत, पण इतकंसं सोपं राहणार नाही आहे. पॉवर प्लेची 2 षटके ही फार महत्वाची असतील, कारण पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर धावा बनवणं हे फार अवघड होत गेलंय. जरूर धावा कमी आहेत, 52 धावा आहेत, त्यामुळे थोडासा सुटकेचा निस्वाद जरूर फलंदाजाने टाकला असेल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नीटचा इकडे बॅटवरती आला नाही आहे. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चुकी झाली आहे म्हणावी लागेल, कारण थोडंसं आपल्याला चेंडूवरती जाणं गरजेचं आहे, कारण आपल्याकडे धावा फार कमी आहेत. 52 धावा जर आपल्याला डिपेंड करायच्या असतील तर आपल्याला हाफ चान्सेस सुद्धा इकडे कन्वर्ट करावे लागेल. विकेट येता येता इकडे वाचली आहे. नक्कीच यावेळा पाहावं लागेल. अपील केली आणि विकेट आली आहे. झेल टिपला जातोय. शशी बाद झालाय. झटका क्रमांक 1 इकडे लागलाय. पंकज पाटील यावेळा जबरदस्त चेंडू ऑनसाईडच्या दिशेने पटकवण्याचा प्रयत्न बॅटरकडून पाहायला भेटतोय, पण बॅटची एज आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल टिपला जातोय. हळदी संघाला 3 धावांची पॅनल्टी इकडे देण्यात आलेली आहे. कधी आपला 12वा खेळाडू इकडे स्कोरबुक जवळ आला नाहीये. हळदी संघ आपल्याला सूचना आहे की 3 धावाची पॅनल्टी आपल्याला देण्यात आलेली आहे. हळदी संघ आपल्याला 3 धावाची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. आपला 12वा खेळाडू इकडे स्कोरबुक जवळ आलेला नाहीये. 3 धावाची पॅनल्टी देण्यात आलेली आहे. नक्कीच पहिल्या षटकातून 4 धावा आणि पॅनल्टीच्या 3 धावा अशी धावसंख्या 7 झाली आहे. 4 प्लस पॅनल्टीच्या 3 धावा अशा 7 धावा स्कोरबोर्डची ऍड केले गेलेत. इकडे आपण पाहतोय की
प्रत्येक सामन्यातून आपण शिस्तीचं पालन करणे गरजेचं आहे. इकडे शिस्तीचं भंग झालाय आणि आपल्याला दंडित सुद्धा करण्यात आले. गोलंदाजी मार्कवरती बदल होतोय. गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती विकास आलाय. राष्ट्रच्या बॅटरचं नाव प्लीज. दोन्ही फलंदाज आता गजानन असतील. एकीकडे गजानन गुरव आणि दुसरीकडे गजानन धवन. ओ फटकवलाय अनसाईडच्या दिशेला चेंडू निघाला वेगानं. बाबा लागेल चेंडू जाईल का सीमारेषा पार. नक्कीच यावेळेला चेंडू जातो तो सीमारेषा पार 4 धाब्यांसाठी. सुंदर फटका गजानन गुरवच्या बॅट मधून मध्ये क्षेत्ररक्षक अडवताना याचा तिकडे पुरेपूर फायदा उचलला जातोय. चेंडूला पाठवलं गेलं सीमारेषा पार. चौकार आलाय. या 4 धाब्याने धावसंख्या 11 झाली आहे. सुंदर फटका. 4 धाब्याने धावसंख्या 11 होतीये. 1-11 अशी सध्याची स्थिती आहे. विकास गोलंदाजी मार्कवरती. विकास बाबट गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो. स्ट्राईकवरती असेल गजानन गुरव. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह आहे. पाहावं लागेल डीपवरती क्षेत्ररक्षक आहे यासाठी. याच फटक्यासाठी इकडे क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. त्याच्याच दरम्यान इकडे क्षेत्ररक्षण सुंदर पाहायला भेटलंय. एक धाव येते आहे. याच एक धाब्याने धावसंख्या 12 झाली आहे. 52 धावा इकडे 12 बनलेत. म्हणजेच अद्याप आपल्याला 40 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत 10 सामने या मालिकेतील या स्पर्धेतील आपण पाहिलेत. त्या 10 सामन्यामध्ये रनचेस एकदाही झाली नाहीये. प्रत्येक सामन्यात धावा डिपेंड करण्यात यशस्वी ठरलेत. रनचेस मुकम्मल झाली नाहीये. इकडे रनचेस होण्याची संभावना अधिक आहे. पण क्रिकेटचा खेळ तिकडे कधीही काहीही घडू शकतं. विकास पवार षटकातील तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईकपती असेल गजानन धवन. पॉवर प्लेचे 4 चेंडू अद्याप बाकी असतील. कारण दुसऱ्या षटकानंतर पॉवर प्लेच्या समाप्ती होताना आपण पाहू. ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू. क्षेत्ररक्षण याच दरम्यान पुन्हा एकदा सिंगल प्राप्त करण्यात यशस्वी ठरतायत गजानन धवन. एक धाव येते आणि याच एक धाब्याने धावसंख्या 13 झाली आहे. एक दुहेरी धाब्याने इकडे आपल्याला त्या 52 धावापर्यंत पोहोचायचं आहे. कारण मोठी धावसंख्या जरूर नाही आहे. पण ज्या पद्धतीने गेली 2 दिवस आपण खेळ पाहतोय इतकंसं सोपं नक्कीच नाही आहे धावा चेस करणं. त्यामुळे थोडासा संयम दाखवणं गरजेचं राहील. पाहावं लागेल विकास बाबा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चेंडू इकडे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूला पकडला जाईल. पुन्हा एक सिंगल आली आहे. आतापर्यंत पाहिलं तर विकास बबटच्या 4 षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. त्यानंतर सलग 3 चेंडूवरती 3 सिंगल येत आहेत. याचबरोबर या षटकातून सुद्धा आतापर्यंत 7 धावा आलेत आणि धावसंख्या 14 बनली आहे. पहिल्या षटकामध्ये 4 धावा नंतर 3 धावा हे आपल्याला पॅनलाइज केले गेलेत. त्याचमुळे धावसंख्या पहिल्या षटकातून 7 आणि या षटकातून 7 अशी आता 14 बनली आहे. विकास सज्ज होताना दिसतोय. थोडंसं क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. ऐकपती असेल गजानन धवन. याच षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा उजव्या हाताचा गोलंदाज आपल्याच गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना दिसतोय. पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने चेंडू टर्न केला. वेगा धाव पूर्ण केली गेली आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. नक्कीच दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एक सिंगल आली आहे. धावसंख्या 15 झाली आहे. त्यांच्यावरती खऱ्या अर्थानं फार महत्वाची जबाबदारी असेल ती गजानन गुरव यांच्यावरती. इकडे हल्ली संघाचा प्रयत्न राहील की गजानन गुरव यांची विकेट ही सगळ्यात महत्वाची असणार. एक प्राईज विकेट असणार आहे. पण तिकडून प्रयत्न केला जाईल की यांच्या विरोधात एक चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. विकास बबट षटकातील शेवटचा चेंडू. ओहो यावेळा बॅटची आय थिंक एज घेतली होती. नक्कीच आवाज फार मोठा इकडे आलाय. पण पाहावं लागेल काय घडलंय नेमकं मागे. बॅटची एज आणि 1 बाउन्स पोहोचलाय चेंडू एसटी रक्षकापर्यंत. निर्धाव चेंडू आलाय.
2 षटकाचा खेळ माघारी पडलाय. धावसंख्या 15 अशी झाली आहे. 52 बनवायचे आहेत म्हणजेच आपल्याला अद्याप 37 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू 37 ची गरज असेल. करवीर प्रीमियर लीग 2026 एक सुंदर असं आयोजन आणि याच आयोजनातील आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना आणि आतापर्यंत 10 सामने काय सांगतायत की धावा चेस करणं इकडे अवघड आहे. पण या वेळा जर पाहिलं गेलं तर धावसंख्या 52 बनली आहे. त्यामुळे 52 धावा चेस करणं थोडंसं सोयीस्कर सोपं असं लक्ष्य आहे. पण सध्या 2 षटकाचा खेळ आपण मागे पडताना पाहतोय. धावा 15 बनलेत म्हणजेच अजूनही उर्वरित 30 चेंडूचा खेळ आणि त्यावरती आपल्याला 37 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्क होते पुन्हा एकदा पंकज पाटील स्वतः कर्णधार. षटकातील वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि सामन्यातील तिसरं षटक घेऊन येतोय पंकज पाटील. षटकातील पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंकज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं जे शतरक्षणचं डिस्ट्रक्शन होतं ते बाकी आता उठलं गेलंय. मर्यादा इकडे उठवले गेलेत. आता 5 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील. त्यामधील 3 शतरक्षक हे ऑनसाइडच्या दिशेने दिसत आहेत. एक डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे. हो इकडे काय घडलंय? पंकज पाटील आलाय. पहिल्या चेंडूवरती इकडे विकेट आली आहे. गजानन धवन बाद झालाय. कमालीचा चेंडू पाहायला भेटलाय पंकज कडून. रनचेस इतकी सोपी नाहीये या मैदानावरती. आतापर्यंत 10 सामन्यात हेच आपण पाहिलंय की रनचेस ही फार अवघड आहे. इकडे पंकज गोलंदाजी मार्फत षटकातला पहिला चेंडू राऊंड द विकेट चेंडू, ऑफस्टंप सोडणारा चेंडू, बाहेरच्या बाजूने वळण घेणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि सरळ इष्टरक्षच्या हातामध्ये झेल टिपला गेलाय. विकेट आली आहे. गजानन धवन बाद झालाय. झटका क्रमांक 2. एबीज 11 गिरगाव संघाला दुसरा झटका बसलाय. गजानन धवन बाद झालाय. ऑनसाइडचा जर विचार केला तर एक डीप स्क्वेअर लेग पाहायला भेटला होता. एक लॉंग ऑफ, एक मिड विकेटचा शतरक्षक आहे. तर ऑफसाइडचा विचार केला गेला तर एक वाईडेस्ट लॉंग ऑफ आहे आणि त्यासोबत एक डीप कव्हरचा शतरक्षक आहे. पण इकडे थोडंसं शतरक्षण बदललं गेलंय. आता बाकी 3 शतरक्षक हे ऑफसाइड वरती असतील. बॅटर बदलला गेलाय. न्यू बॅटर बदल दाखल झालाय. राजू चव्हाण अँड फ्रॉम निगवे. आणखी एक निगव्याचा ओहो पहिला चेंडू अपील केली गेली. अपील मध्ये इकडे जोश नक्कीच पाहायला भेटलाय. पुन्हा एक चांगला चेंडू, जबरदस्त. निगवे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू पंकज पाटील. तर दुसरीकडे बॅटिंग वरती आपण पाहतो राजू चव्हाण अँड फ्रॉम निगवे. पुन्हा एकदा बॉस 11 निगवे संघाचे हे 2 शिलेदार इकडे आमने सामने येताना दिसत आहेत. पंकज पाटील सुंदर गोलंदाजी. आतापर्यंत 4 धावा खर्च केले तर 2 विकेट प्राप्त करण्यात यशस्वी ठरलाय. हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी, डिरेक्ट हिट असती तर काम तमाम झालं असतं. पण इकडे बॅकअप सुद्धा थोडस खराब झालंय. एकेरी धाव आली आहे. एकेरी धाव जरूर इकडे 22च्या स्वरूपामध्ये येईल आणि याच एकेरीने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या जी आहे ती आता 16 झाली आहे. एक वाईट रनरेट आता बाकी थोडासा चढत्या क्रमानं पाहायला भेटतोय. पंकज पाटील षटकातील पुढचा चेंडू. ओहो काय गोलंदाजी पाहायला भेटली आहे. जबरदस्त गोलंदाजी. 52 धावा इकडे आपल्याला डिपेंड करायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला गरजेचं आहे की आपल्या वैयक्तिक कोट्यातील 2 षटकही फार महत्वाची होती आणि पंकज पाटील हा असा खेळाडू आहे या सामन्यावरती जर आपल्याला वर्चस्व गाजवायचं असेल तर पंकज पाटीलची 2 षटकेही फार महत्वाची होती.
आणि तिकडून ती करामत दाखवली आहे पंकज पाटीलने. लाजवाब गोलंदाजी पाहायला भेटली आहे पंकज पाटील कडून. हो यावेळेला रिव्हर्सचा फटका नक्कीच या वेळा बाकी चेंडू गेला तो सीमारेषा पार 6 धाब्यांसाठी. गजानन गुरवच्या बॅट मधून आलाय तो रिव्हर्सचा फटका आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार 6 धाब्यांसाठी. या मॅच मधला पहिला षटकार आलाय गजानन गुरवच्या बॅट मधून. कमालीचा फटका येतोय. थोडस दबाव हा वाढताना पाहिला होता आणि तो दबाव जुगारून लावायचा असेल तर मोठ्या फटक्याची गरज होती. तो फटका बाकी गजानन गुरवच्या बॅट मधून आलाय. 2 बाद 22 अशी धावसंख्या झाली आहे. थोडस या षटकारानं मात्र प्रेशर रिलीफ केलंय. हो यावेळेला सुद्धा सीधी बॅट नो बकवास मस्तक पे दस्तक समोरच्या दिशेने सुंदर फटका खेळलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. जबरदस्त फटका. या 6 धाब्याने धावसंख्या वाढतीय. धावसंख्या 28 झाली आहे. पाहावं लागेल मागच्या 2 दिवसामध्ये ही मालिका सुरू आहे. तिकडे धावा डिफेन्स करण्याचा जो सिलसिला आहे तो इकडे ब्रेक केला जाईल का, इतिहास लिहिला जाईल का. तर आतापर्यंत 10 सामने हे डिपेंड करताना जिंकलेत संघ. इकडे थोडासा ऍडव्हान्टेज आता बाकी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे आहे. म्हणजे एबीज 11 गिरगाव संघाकडे एक सुवर्ण संधी असेल. 24 चेंडू 24 धाब्यांची गरज असेल. 24 चेंडू 24 ची गरज असेल. आतापर्यंत आपण पाहतोय नाणेफेक जिंकली की प्रत्येक संघ अप्रथम फलंदाजीचा निर्णय घेतो. कारण धावा डिपेंड करणं हा आतापर्यंतचा ट्रेडमार्क राहिलाय आणि त्याच पद्धतीने प्रत्येक संघाने निर्णय घेतलेत. आय थिंक 2 संघांचे निर्णय फक्त नाणेफेकीनंतर चतुरक्षरचे होते. तिकडे त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं. अन्यथा जो संघ नाणेफेक जिंकतोय तो फलंदाजी करतोय आणि सामना सुद्धा जिंकतोय. हे आतापर्यंत चित्र आहे. आणि इकडे मात्र थोडासा की मालिका खंडित करण्याची एक संधी इकडे बाकी आलेली आहे. नक्कीच या सामन्यानंतर मात्र नाणेफेकीच्या कौल नंतर कर्णधार थोडासा विचार करतील की चला क्षेत्ररक्षण करूया. कारण या आधीच्या सामन्यात तसं घडलंय. धावा चेस करताना आपण पाहतोय. या सामन्यानंतर मात्र फलंदाज थोडासा विचार आपला बदलतील. पण सध्या परिस्थितीत आपण पाहतोय की मागचे 10 सामने हे एकसारखाच निकाल लागत आलाय. पण इकडे निकाल बदलायचा असेल तर 24 चेंडू 24 धावा ह्या बनवाव्या लागतील. पण त्याच दरम्यान पंकज पाटीलची 2 षटके समाप्त झालेत. गोलंदाजी मार्फती नवीन गोलंदाज संस्कार गोलंदाजी मार्गपती येतोय. थोडासा खराब चेंडू स्टंपच्या बाहेरचा फटकवण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू गेलाय तो माघारी. एक धाव जिंकून येतोय. 1 धाब्याने धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या वाढून पोहोचली ती 29 अशी धावसंख्या झाली आहे. 23 चेंडू 23 ची गरज असेल. नक्कीच सामन्याचा निकाल कोणता लागतील, कशा प्रकारचा इकडे निकाल लागेल यावरती या स्पर्धेतील बरेचसेच खेळाडू हे या निकालावरती लक्ष ठेवून असतील. कारण आतापर्यंत 10 सामने ज्या पद्धतीने झालेत तेवीस चेंडू 23 ची गरज. संस्कार गोलंदाजी मार्गपती स्ट्राईकपती गजानन गुरव. हो यावेळी आडव्या बॅटचा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे. हो काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वोत्तम झेल पकडलाय आणि विकेट आली आहे कुणाची, गजानन गुरवची विकेट आली आहे. आणि या विकेट नंतर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. काय सुंदर झेल टिपलाय, कमालीचा झेल. नक्कीच या झेलची रील होईल. नक्कीच कमालीचा एफर्ट दाखवलाय. जबरदस्त जबरदस्त झेल टिपला जातोय प्रशांतच्या माध्यमातून.
गजानन गुरवची विकेट आली आहे. मोठा फटक्याचा प्रयत्न, संस्कार जिकडे कमजोर कडी समजला जात होता गोलंदाजी मार्क वरती, पण मोठा मासा नाहीये तर मगरमच्छ गळ्याला फसवली आहे. गजानन गुरवची विकेट. विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. न्यू बॅटर बाजी चव्हाण संघाचा कर्णधार. आता बाकी स्ट्राईक वरती येतोय. कारण आता गजानन गुरुच्या विकेट नंतर मात्र या सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. संस्कार, आत्मविश्वास नक्कीच या विकेट नंतर वाढला असेल. बाजी चव्हाण आल्या आल्याच रिव्हरचा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटचा, पण एकेरी धाव इकडे येते. फटका सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू. एकेरी धाव पुन्हा एकदा आली आहे. धावसंख्या वाढती आहे. धावसंख्या 30 झाली आहे. 3 बाद 30 अशी अवस्था आहे. संस्कार विकेट, मोठी विकेट प्राप्त करतोय. गजानन गुरव सारखी एक प्राईज विकेट आपल्या ताफ्यामध्ये सजवताना पाहिलाय. पाहायला गेल संस्कार षटकातील पुढील चेंडू. ओहो, चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. बॅटरसाठी एक संधी होती. राजू चव्हाण एक चांगले बॅटर आहेत. त्यांच्यासाठी आम्ही संधी होती, कारण चेंडू तो हा फुलटॉस होता, पण नीटचा इकडे खेळता आला नाही आहे. बॅटरसाठी सुवर्ण संधी, पण तिकडे संधी गमावी लागली आहे. संस्कार कमालीची गोलंदाजी पाहतोय आपण. 2 धावा खर्च करतोय. गजानन गुरव सारखी विकेट आली आहे. हो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवरती नीटचा आला नाही आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव येते. एक धाब्याने धावसंख्या 31 अशी झाली आहे. जर इकडे पाहिलं गेलं तर करवीर प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेतील आजचा हा 3रा दिवस आहे. दर्जेदार सामने आपण इकडे आतापर्यंत पाहिलेत. आतापर्यंतचा जो ट्रेड सुरू आहे की तिकडे धावा डिपेंड करण्याची परंपराच म्हणावी लागेल. इकडे धावा सातत्याने डिपेंड केलेत. इकडे मात्र एक नामी संधी असणार आहे, कारण आता विजयाचं गणित जे आहे ते अगदीच दृष्टिक्षेपात आले. 19 चेंडू 21 ची गरज आहे, पण 3 फलंदाज ही माघारी आपण पाठवलेत. व यावेळेला मात्र कनेक्शन प्रॉपर पहिला भेटलाय. सुरेख फटका आलाय. कर्णधार बाजी चव्हाणच्या बॅट मधून आलाय. एक दिमागदार षटकार आलाय. नक्कीच संस्कार चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली, पण यावेळचा चेंडू मात्र थोडासा समोर दिलाय. फलंदाजाच्या अगदी झोन मधला चेंडू, आणि त्याला मात्र इकडे पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार सहदाबेंसाठी. कर्णधार आपल्या संघावरचा दबाव कमी करताना दिसतोय. या षटकारानं मात्र इकडे सामन्याचं समीकरण मात्र आता खऱ्या अर्थानं एबीज 11 गिरगाव संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय. कारण आता माझं धावसंख्या 37 बनली आहे, आणि आपल्याला आता 15 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 15 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू 15 ची गरज असेल. अठरा चेंडू 15 ची गरज. शेवटचा चेंडू थोडासा खराब पाहायला भेटलाय संस्कार कडून. त्यानंतर मात्र त्या 6 धावेने आता बाकी दबाव कमी झालाय फलंदाजांच्या वरचा. पंढरी गोलंदाजी मार्कवरती. अवकुरा गोलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इकडे राजू चव्हाण कडून, मात्र सिंगल आली आहे. या सिंगल नंतर आता स्ट्राईकवरती बाजी चव्हाण, ज्यानं मागच्याच षटकातील शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका खेळून इकडे 25 वरती मात्र आता आपली हुकूमत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 38 झाली आहे. पंढरी हा चेंडू, हो, रिव्हरचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकडून चुकी झाली आहे, पण बॅकअप तयार होतं. एक धाव आली आहे. एक धाव्याने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 39 अशी होतीये. विजयाचं गणित आता मात्र जर पाहिलं गेलं तर एबीज 11 गिरगाव संघाच्या बाजूने दिसतंय, पण क्रिकेटचा खेळ आहे, तिकडे कधी काहीही घडू शकतं.
एक चांगलं षटक इकडे आपला कमबॅक करता येईल. पण आता बॅटर्सना सुद्धा ठाऊक आहे की आता प्रतिषटक 6 पेक्षा कमी धावा बनवायच्या आहेत. त्यामुळे ते थोडेसे प्रेशर विरहित फलंदाजी करताना दिसतील. नक्कीच पुन्हा एक सिंगल. धावसंख्या 40 झाली आहे. बाजी चव्हाण 3 चेंडू 8 वरती खेळतो तो राजू 7 चेंडू 4 वरती खेळतोय. पुन्हा एक चांगला चेंडू अनसच्या दिशेने तडकवण्याचा प्रयत्न होता बाजी चव्हाण कडून, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. सध्या चितीला जर पाहिलं तर धावसंख्या 40 बनली आहे. अद्याप 12 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. 14 चेंडू 12ची गरज आहे. आता बाकी 6 पेक्षा कमी धावा आपल्याला प्रतिष्ठक बनवायचे आहेत. हो, यावेळेस स्टेपआउट करून पुढे सरसवत फटका खेळण्याचा प्रयत्न इष्टीची झालाय. बाजी चव्हाणची विकेट आली आहे. धावकुरा गोलंदाज फंडरी कडून इकडे चेंडूला फ्लाईट दिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरल्या बाजूला वळण घेताना दिसतोय. मोठ्या फटक्यासाठी फलंदाज इकडे मध्ये पुढे सरसवला होता, पण इष्टरक्षकानं मात्र कमालीचं इष्टरक्षण केलंय. विकेट आली आहे. आणखीन एक विकेट पंढरीच्या माध्यमातून आली आहे. 13 चेंडू 12ची गरज. या विकेट नंतर पुन्हा एकदा ट्विस्ट आलाय सामन्यामध्ये. नक्कीच अशा पद्धतीने इकडे सामने रंगताना दिसत आहेत. तिकडे रनचेस ही वेगळ्याच क्रीजवरती होतीये आणि त्यावेळेला आपण टॉस जिंकून फलंदाजी करतो. तिकडे प्रथम होणारी फलंदाजी एक वेगळ्या पिचवरती होताना दिसतीये. 13 चेंडू 12ची गरज. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज मध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर नवनाथ कोरडे नवीन फलंदाज. ओ, जबरदस्त चेंडू, कमालीचा चेंडू, जबरदस्त इकडे कमबॅक झाला या षटकातून. पंढरीच्या या षटकातून धावा आलेत फक्त 3. एक महत्वाची विकेट सुद्धा आली आहे. म्हणजेच आता 12 चेंडू 12ची गरज आहे. 12 चेंडू 12ची गरज. या सामन्याचा निकाल कोणता लागेल हे मात्र एकतर रसिक प्रेक्षकांची धडधड वाढवणारा हा निकाल असणार आहे. कारण इकडे इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला या धावा चेस करायच्या असतील. पण सध्याची स्थिती आपण पाहता 12 चेंडू 12 धावा बनवायच्या. त्याने स्पर्धेचा इतिहास काय सांगतोय की इकडे धावा डिपेंड करणं हा ट्रेड सेट झालाय. फलंदाजी मार्कवरती बदल. विकास बवाड गोलंदाजी मार्कवरती निर्णायक षटक असेल. कारण या षटकावरती या सामन्याचा निकाल ठरणार आहे. खऱ्या अर्थानं आपण सेकंड लास्ट ओव्हर ही खऱ्या अर्थानं आपल्या बेस्ट गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय आणि तिकडून पुन्हा एकदा विकास बबडच्या हाती चेंडू सुपूर्द झाला. मॅन फ्रॉम कळंब्याचा एक दर्जेदार गोलंदाजी मार्कवरती. पण खऱ्या अर्थानं राजू चव्हाण यांच्या सदी सुद्धा सुवर्ण संधी असेल. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इकडे आपल्या कर्णधारानं आपल्यावरती विश्वास ठेवलाय. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. विकास बबड षटकातील पहिला चेंडू. हो, इथेही चेंडू निर्धाव आलाय. पहिला चेंडू अडकवण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडू आलाय. काय घडतंय सामन्यामध्ये पहा. 18 चेंडू 15ची गरज होती. तिकडून सामना आता 11 चेंडू 12 धावांच्या वरती आलाय. 11 चेंडू 12 धावा. काय होईल, निकाल कोणाच्या बाजूने जाईल. षटकातील दुसरा चेंडू विकास बबड पुन्हा एकदा तडकवलाय. ऑफसाईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. फेकी कशी असेल पाहावी लागेल. फेकी थोडीशी खराब आणि त्याचा फायदा इकडे उचलला जातोय राजू चव्हाण कडून. पण याच प्रेशर मध्ये काय घडलंय, शॉर्ट रन आली आहे. एक धाव शॉर्ट आली आहे. म्हणजेच या चेंडूवरती एकेरीच धाव असेल. सद्यस्थितीत आपण पाहतोय की काय होतंय. प्रेशर दोन्हीकडे आहे. फलंदाजांच्या वरती प्रेशर आहे, गोलंदाजांच्या वरती प्रेशर आहे, क्षेत्ररक्षकांच्या वरती सुद्धा प्रेशर आहे. या प्रेशर सिच्युएशनला
जो खेळाडू अत्यंत सीतापेने हाताळेल तोच इकडे विजेता ठरणार आहे. 10 चेंडू 11ची गरज. 10 चेंडू 11ची गरज असेल. विकास पवार पुन्हा एकदा सज्ज होतील. षटकातील 3रा चेंडू व यावर कनेक्शन प्रॉपर. धावा सुद्धा मिळतील प्रॉपर. अत्यंत सुंदर फटकाला राजू चव्हाणच्या बॅट मधून. प्रेशर वाढत होतं पण याच प्रेशरला रिलीफ करण्यासाठी आक्रमण हा सगळ्यात मोठा पर्याय, तोच पर्याय निवडलाय. सुंदर फटका. 6 धावा. या षटकारानं मात्र प्रेशर रिलीफ केलंय आणि आता इकडे रनचेस होईल का? आणि नक्कीच रनचेसच्या बाजूनेच इकडे निकाल जाईल असं सध्याची स्थिती आहे, कारण विजयासाठी बनवायचे आहेत आपल्याला अद्याप 5 धावा. 5 धाब्यांची गरज आहे. 9 चेंडू 5ची गरज. एबीसी 11 गिरगाव संघ. यावेळेस सुद्धा मोठा फटकाला. रनचेस मुकम्मल झाली आहे. आतापर्यंत चालू असलेला ट्रेडमार्क इकडे बाकी पुसला गेलाय. मालिका खंडित झाली आहे. रनचेसचा सिलसिला आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटेल का? गेली 2 दिवस इकडे प्रेक्षक वाट पाहत होते की रनचेस कधी होईल कधी होईल, पण इकडे दाखवून दिले एबीसी 11 संघानं जर तुमच्याकडे क्षमता असेल तर दबावात मध्ये सुद्धा आपल्याला चांगला खेळ करता येतो. तो खेळ पाहायला भेटलाय. शेवटच्या 2 चेंडूची 2 मोठे फटके राजू चव्हाणच्या बॅट मधून. विजयी षटकार आणि एबीसी 11 गिरगाव संघाने इकडे या स्पर्धेतील पहिली रनचेस पूर्ण केली आहे. आणि या स्पर्धेतील पहिली रनचेस पूर्ण करणारा किंवा ज्याच्या हिमतीने आणि ज्याच्या बॅटिंगच्या जोरावरती ही रनचेस पूर्ण केली गेली आहे तो राजू चव्हाण ठरलाय. या सामन्यातील सामनावीर राजू चव्हाणला विनंती आहे की आपण सामन्यावर किताब घेऊन जायचा आहे.